इकडे आयुष्य विला असा तुम्ही नाव ऐकलं असेलच. मित्रांनो आलो बघा, भालू आहे का असतो, भालू आहे, भालू आहे ना मित्रांनो. आपण तर बघितलं असेल आपल्या गावामध्ये. मित्रांनो निघालं बघ तिथून. मला वाटतं मित्रांनो आपल्याकडे मोंडाल बोलतात ना, दिसला का? बघा मित्रांनो पांढरा, बघा मित्रांनो अस्वल, बघा मित्रांनो इथे मगर पण आहे. बघा मित्रांनो कसं कोल्हा आहे ते. आतापर्यंत मित्रांनो तुम्हाला तर हे तुम्ही प्राणी अजगर आहे, अजगर. मग कमेंटमध्ये सांगा. हाय नमस्कार मित्रांनो, हाय होप तुम्ही मजेतच असणार. आज आम्ही जाणार आहोत पुण्यामध्ये. माझ्यासोबत आता माझे साडू आहेत, इकडे आमचे मामी आहेत आणि दुसरं तर तुम्हाला माहितीच असेल कोण आहे ते. हा बघून घ्या. तर आता आम्ही जाणार आहोत पुण्यामध्ये. कुठे कुठे चांगले स्पॉट आहेत तिकडे आम्ही फिरतोय आणि जे पण आम्हाला दिसेल ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला दिसेल. तर आपला ब्लॉग हा कंटिन्यू करा आणि पाहत राहा. खूप असं इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे. तर चला. Learning how to stand when the ground gives out. Getting used to quiet when the noise dies down. तर मित्रांनो इथे आम्ही आता आलो आहे. इथं मोठं प्राणी संग्रहालय आहे इथे पुण्यामध्ये, कात्रज इथे. तर मित्रांनो मी पाहू शकता, तुम्हाला असं खूप काही पाहायला मिळेल. तर मित्रांनो तर पाहू शकता इकडे प्राणी संग्रहालय आहे आणि ते प्रत्येकाने तिकीट काढून आतमध्ये जायचं असते. तुम्हाला पाहायला मिळेल, पाहून घ्या. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही जस्ट इथे राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे ते जस्ट पोचलो आहे. तर इथं मोठं प्राणी वगैरे भरपूर आहेत. मी तर असं ऐकलं का इथे ते प्राणी असं हल्ला करतात, अंगावर धावतात इथं. पण बघू मित्रांनो, मग सगळं पाहायला मिळेल. जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवते. पण ब्लॉग आपलं कंटिन्यू करा आणि पाहत राहा. चला चला ना पटापट. ये चल परिचित पटापट 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 पटापट. मित्रांनो बघा इकडे किती पब्लिक वगैरे आले फिरायला. तुम्हाला इकडे भरपूर पाहायला मिळेल. तर पाहत राहा. चला मग तुम्हाला आता मी सगळं दाखवतो. इकडं ऊन लागतो म्हणून इथं प्रचितीने टोपी घातली आहे. मित्रांनो बघू शकता, प्रचितीला जाम मज्जा आलेली आहे. प्रचितीला जाम मज्जा आलेली आहे आणि तिच्या मम्मीला पण भरपूर इकडे मज्जा आलेली आहे. हो गाईज, हळूहळू टाका ना, कम्फर्टेबल हो राहणार. मित्रांनो इथे बघा कुठे माकड दिसतोय. आम्ही एकदा फक्त मित्रांनो दिसला का तुम्हाला माकड आहे बघा इथं. असं म्हणतो जंगलच आहे एक प्रकारे असं बनवलेलं, पण त्यांनी मस्तपैकी इथे केलेलं आहे दाखवण्यासाठी सगळ्यांना. पाहू शकता. कधी आले तर मित्रांनो इकडे भेट द्या तुम्ही. मित्रांनो इथे भरपूर मोठा साप आहेत, तुम्हाला आम्ही आता दाखवतोय. पाहू शकता अटॅक पण करू शकतो ते, असं मी ऐकलंय बघा. हे बघा मित्रांनो कुठे साप. हा बघा बघा बघा, हे बघा मित्रांनो दाखवतो. थोडं ब्लर होतं इथे, दिसलं का मित्रांनो बघा. हा धामण आहेत मित्रांनो. आपण तर बघितलं असेल आपल्या गावामध्ये धामण आहे, आणली बिंदली आणलीच ना, ते आणली बघतो आमच्याकडे. बघा मित्रांनो हे ब्लर होतं ना याच्यात, काही क्लिअर दिसत नाही. पण दाखवतो मित्रांनो, टेन्शन घेऊ नका अजिबात. मी क्लिअरच दाखवतो तुम्हाला, प्रॉपर दाखवतो. हां आता बघा, हे बघा हे बघा, हे काय बघा मित्रांनो निघालं बघ तिथून. हां निघा बघा मित्रांनो, इथे पिल्ली आहेत बघा त्यांची, झोपल्यात ते, चाललेत जरा. बघा मित्रांनो कशी पब्लिक बघतीये. बघा मित्रांनो हे बघा कसे मोठे मोठे आहेत, किती मोठे साप आहेत. तो तिकडं काय धामणच आहे सगळे. या काय लोकांना माहिती नाही ना काय आहे नक्की, ते आपल्यालाच माहिती आहे. हे काय करत नाही, ही फक्त शेपूट मारते. आमच्या इकडे शेपूट मारते पुढं. मित्रांनो बघा मित्रांनो, पण तुम्हाला याच्यामध्ये कोणता किरा वाटतो तो कमेंटमध्ये नक्की सांगा. धामण आहे का, आंधली आहे का, अजून कोणतं आहे तो तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. बघा मित्रांनो का चालतोय बघा मित्रांनो.
पाहू शकता प्रचिती कशी बघते बघा मित्रांनो. बघा पब्लिक कशी बघते इकडं. हे बघा बघा साप. बघा साप किती मोठा साप आहे. इथं पण आहे. हे बघा हे बघा. बघा मित्रांनो इथे किती मोठा सापाचा असा हे बनवलेला आहे. पाहू शकता इकडे. मित्रांनो टेन्शन घेऊ नका, सगळं दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं फोटो काढायचं तुम्हाला. हे बघा मित्रांनो फोटोशूटला मस्त आहे. जा चोकली फोटो वगैरे काढून घ्या. चला थोडं फोटो काढून घ्या. मित्रांनो आम्ही शूट करतो आता त्याच्यामध्ये, बघा तुम्ही नंतर. मित्रांनो पाहू शकता इकडे. मित्रांनो आता हे माझे साडू आहेत. तुम्हाला थोडं काही इथलं माहिती देतील, सांगतील पण तुम्हाला. आणि आमचे साडू आहेत ना एकदम फ्रेंडली आणि कॉमेडी आहेत. पण तुम्हाला कधी भेटले तर भेटू शकता. हे बघा इथं आलेलं आहे आम्ही आता इथे आलेलो आहे. इथे काय मोठा अजगर बोलतात आहे. जाम मोठा अजगर आहे इथे बाबा जवळ. हे बघा विषारी साप आहे सगळं. हे बघा मित्रांनो. नाही सगळे दमलेत बिचारे झोपले. हे बघा मित्रांनो किती मोठं आहे बघा. झोपलेत. मित्रांनो बघा इथे. मित्रांनो काय आहे तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. आज आपल्याकडे वेगवेगळे नाव आहे त्यांच्याकडं. इकडे काय बोलतं सांगत नाही ती. मला वाटतं मित्रांनो आपल्याकडे मोंडाल बोलतात ना. मोंडाल आहे बघा मित्रांनो. काय आजगर आहे का मोंडाल आहे. चला मित्रांनो आता दाखवतो तुम्हाला दुसरीकडे मी. आता मित्रांनो इकडचं तुम्हाला दाखवतोय आम्ही. हे बघा आमची गँगकडे आधीच पोचलेली आहे बघायला. कुठे बापरे काय आजगरच आहे ते. हजर काय ब्लँकेट आहे. ब्लँकेटच टाकलं तसं काय. मित्रांनो दिसतंय का तुम्हाला किती मोठे आहे बघा. बघा मित्रांनो बाहेर जो का आलेला नाही तिथे झोपलाय तो. पाहू शकता. बघा कसं आहे. हा बघा तिकडे एक आहे. हा बघा हा मस्त आहे बघा मित्रांनो. हा प्रचिती बघा मित्रांनो तुम्हाला दाखवते. हे बघा कसं दिसतंय. या कसं आहे बघा मित्रांनो. मस्त असं इकडे फिरण्यासारखं आहे बघा. जरा भारी आहे. चला अजून भरपूर आहे. ते काय काय आहे बघतोय जाऊन. मगरी पण आहेत मित्रांनो. बघू आता दाखवतो या. हे बघा हे बघा हे बघा काय आहे बघा. काय मित्रांनो जसं सरोड सारखा दिसतो तो. काय सरोड सारखा तेव्हा मोठा आहे तो. सरोड मधलाच प्रकार आहे हा. पाहू शकता इकडे बघून घ्या. बघा किडी कशी बसले. त्यांना भारी बसा बिसायला बनवलंय. हा ही पोस्ट सोडले बघा. पोस्ट सोडले. ही काय धामण आहे का बघा मित्रांनो. धामण नाही चापडा बोलतो त्यांच्याकडं. आपल्याकडं ती हरणटोल. हरणटोल आहे बघा मित्रांनो. हरणटोल दिसते बघा. मस्त आहे इकडं. चला मित्रांनो भरपूर आहे काय काय बघण्यासारखं. तुम्हाला पाहायला मिळेल सर्व काही. बघा मित्रांनो इथे मगर पण आहे. पाहू शकतो किती मोठे मगर आहे बघा. तर आपल्याला ऊन लागतो नाही मगर उन्हामध्ये येऊन थांबले.
काय बोलायचं पुरा मागणी चला अगदी मोठे आजगर आजगर नाही एवढा चला I can see the damage when I look around, but I'm still here breathing, so I'm here. मित्रांनो तिकडे अस्वल बघा अस्वल किती मोठा आहे बघा हे बघा बघा मित्रांनो अस्वल किती मोठा आहे बघ आला बघा मित्रांनो आला बघा भालू आहे का अस्वल आहे भालू आहे भालू ना सेटिंग लावलं वाटतं त्याची ती सेटिंग लावली शिकवलं त्याला तिकडे बसलंय तर माणसं बघा इकडे किती आलेत फिरायला बघायला तरीच काहीतरी शिकवलं त्यांनी पांढरे वाघ पण आहेत तर पांढरे वाघ मी पहिल्यांदाच मित्रांनो इथे बघतोय तर बघा तुम्हाला दाखवते चला चला पांढरा वाघ आहे चला मित्रांनो पटापट चला झोपलाय मित्रांनो तो पांढरा वाघ चला मित्रांनो दाखवतोय पांढरा वाघ हे बघा पांढरा वाघ मित्रांनो झोपलाय तो तर गादी ठेवली बघा मित्रांनो पांढरा वाघ झोपलाय तो झोपलाय डोका टेकून काय वाटतंय मला पण पांढरा वाघ आता मित्रांनो बघा पांढरा वाघ काय आहे मला समजत नाही वाघच आहे कान दिसत का काय आहे काय कळत नाही हे बघा पांढरा वाघ वेली का म्हणजे खरा आहे का तो तो काय हालत नाही काय मित्रांनो बघा हा हाय आहे मित्रांनो आता हसला उठला कोणतरी जाऊन ना त्यांना डोसारले ना माहिती एक त्यांच्याकडे माणूस ठेवला पाहते आतमध्ये माणसं एवढं लावून बघायला येतात काय येतात काय बोलायचं तर मित्रांनो बघा तुम्हाला वाटलं तर इकडे येवा व्हिजिट द्या कसं वाटतंय आम्ही आलो होतो आम्ही ऐकलं होतं इकडे आहे काय काय प्राणी बघायला मिळतात आपल्याकडची प्राणी कशी तुम्हाला तर माहिती आहेत चला मग तर मित्रांनो आता ही ते गुफा आहे प्राण्यांचीच आहे त्याच्यातून आम्ही घुसून तिकडे जाणार आहे आम्ही दुसरीकडं तर तुम्हाला दाखवते मोठे मोठे प्राणी आहेत आपण डिस्कवरी चॅनलवर आपण आतापर्यंत प्राणी बघितले आहेत मोठे मोठे पण आता तुम्हाला मी आज रिअल दाखवते मित्रांनो बघा आज तुमच्यासाठी मी ते काय काय करतोय पाहू शकता आज मित्रांनो मी तुमच्यासाठी एवढी मोठी रिक्स घेतो प्राणी दाखवतो खाऊ आहे का मित्रांनो तुमच्यासाठी बघा जरा हे मित्रांनो आतापर्यंत मित्रांनो तुम्हाला तर हे तुम्ही प्राणी डिस्कवरी चॅनलवरच बघितलं असतील बरोबर ना तर बघा कसे बसलेत बघा वेगळेच आहे ते बैल नाही ते हो मित्रांनो बघा प्रचिती ना प्रचितीला आता तिच्या मावशींनी घेतली आहे आंबा हो ना तर पहा इकडे जाम लोक आले तिकडे फिरायला पाहू शकता इकडे मित्रांनो पुढे तुम्हाला अजून मी दाखवतोय काय काय बरंच असं चला मग सगळ्या मित्रांनो इकडे बघायला दाखवतो चला ब्लॉग आपला कंटिन्यू करा आणि पाहत राहा चला इकडे बघा मित्रांनो अजून तुम्हाला इकडे काय बघायला मिळते हे बघा काय आहे मग कमेंटमध्ये सांगा कोणता प्राणी आहे हा नक्की सांगा मित्रांनो चला मग आता पुढे भरपूर काय आहे अजून भरपूर आहेत बघायचं दाखवते मित्रांनो भरपूर
कंटिन्यू करत राहा आपलं ब्लॉग. चला हा अजून एक मित्रांनो तुम्हाला एलिफंट बघायचं आहे ना, ते पण दाखवतो तुम्हाला. हत्ती आहे मोठा इकडं, भरपूर मोठा आहे. मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगायचं आहे, माझं सजेशन घ्या. यायचं असेल तर इकडं जरा संध्याकाळी यायचं प्लॅन करा, म्हणजे उजेडाचे. तरी उन्हामध्ये जमत नाही, इकडं भरपूर ऊन लागतो. चालायचं म्हणजे तर मोठंच त्रासच आहे. हे बघा आमची माणसं सगळे दमलेत. प्रचिती पण दमली आहे, पण ती बोलते मला पकडू नका तुम्ही, मला एकटंच चालू द्या. असं चाललंय आमचं. तर चला मग पाहत राहा. बघा इकडे मित्रांनो भरपूर प्रकारचे इकडे प्राणी आहेत, ॲनिमल. लोक पण भरपूर आहेत इकडे बघायला आलेत. मित्रांनो बस करा, हा मित्रांनो बघा जरा बस करा. साडू तुम्हाला सांगतात काहीतरी, बस करा सांगतात ते आता. कारण की आमची कॅपॅसिटी संपली मित्रांनो, काहीच राहिलेलं नाही पाहण्यासारखं इतकं आहे, पण आता. फक्त आम्हाला एकच याची गरज आहे, थंडगार पाणी बस. कॉला आहे हो. कॉला आहे बघा मित्रांनो, कॉला आहे ते बघा बघा मित्रांनो. तुम्हाला तर माहिती आहे कोल्ह्याची काय अवस्था असते, चालू असतो पे आमचा चालू म्हणून कोल्हा माहिती आहे मग शिकारीसाठी कसं असतं मित्रांनो. असं जवळ तू गपचूप नंतर आला करतो. कोल्हा तुम्हाला मित्रांनो माहिती आहे, कोल्ह्याची जी तुम्ही गोष्ट ऐकली असेल ना, हा तर तसंच आहे. चला आता दाखवूच आहे. ब्लॉग आपलं कंटिन्यू करत राहा, पाहत राहा. चला मित्रांनो भरपूर दाखवायचं आहे, आज जेवढं दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवतोय, काही टेन्शन घेऊ नका. चला मग बघा आता मित्रांनो, इथे हत्ती आहे का काय आहे, सिंह आहे. ती पण अशी आहेत अर्धवट का पुढं मुंडी घेऊन बसलेत. आपण जीव तोडून बघतो, त्यांना आहे का त्याची काय लाज, एवढं लांबून यांच्याकडे आपण आलो. असं आहे मित्रांनो. तर चला मग आता पुढं काय आहे तुम्हाला दाखवतो. चला प्रचिती बघा किती पळते, बघा 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 बघा. असं आहे, असं पब्लिक पण इकडे भरपूर. तर आता मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी हत्ती. पाहून घ्या इकडे, हे बघा हत्ती. हे बघा मित्रांनो किती मोठे मोठे हत्ती आहेत, दिसले का? हे पाहून घ्या. दोनच हत्ती आहेत ना, दोन हत्ती आहेत मित्रांनो, दोन हत्ती पाण्यासाठी. मित्रांनो इकडे पब्लिक पण बघून घ्या किती बघा. बघा इकडे मित्रांनो स्पॉट चांगलं आहे, असं वाईट नाही आहे. पण मित्रांनो कसं आहे, दाखवतात असे आहे का किती प्राणी आहेत ना किती नाही. माणूस एवढा आवडीने येतो बघायला, आणि दोनच हत्ती आहेत तिथे. असं चालू आहे मित्रांनो. जाऊ दे, आल्यासारख्याला तुम्हाला तेवढं मी दाखवलं. चला आता आम्ही निघतोय. पुढे काय काय आहे तुम्हाला सर्व दाखवते. तर या गोष्टी आता आम्ही इथून निघतोय, भेटूया पुढच्या स्पॉटवर. तर चला मग. गायज इकडे पाहू शकता, आता प्रकृतीला घेतले साडोनी, ते आता नाचण्याच्या मूडमध्ये आहेत. पण आमचं आता एवढं दमलो सांगू शकत नाही. पाहून घ्या इकडे कसं आहे बघा. ए प्रचिती कुठे चालली? बघा मित्रांनो, प्रचिती पण एन्जॉय करते. इकडे बघू घ्या. आलो आलो आलो, अरे आलो आलो, अरे आली आली प्रचिती, आली प्रचिती आली. बूम 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 बूम.
बूम 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 बूम. मित्रांनो आता आम्ही आता निघतोय घरी. तर आता भेटूया पुढच्या स्पॉटवर. इकडे पाहू शकता अजून पण किती पब्लिक येते बघा मित्रांनो. खूप अशी पब्लिक येते इकडे भरपूर. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या स्पॉटवर. तर हाय मित्रांनो, आता आम्ही जाणार आहे जिकडे प्रति पंढरपूर ते इकडे आहे मावलमध्ये. तर तुम्हाला मी तिकडे दाखवतोय. भारी असं छान मंदिर आहे तिकडे. तर मित्रांनो काल असं विषय झाला का शूट आम्ही घेतपर्यंत आम्हाला भरपूर टाईम झाला. त्याच्यानंतर आम्ही तो एंड काही ब्लॉक केलाच नाही. आम्हाला भरपूर स्पॉट करायचे होते. तर त्याच्यानंतर आता आम्ही सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि आत्ता आम्ही तिकडे जाणार आहेत. तर मी आता तिथे पोचलो आहे. तर तुम्ही पाहू शकता आता समोरच हा बघा मंदिर आहे इकडे प्रति पंढरपूर. आतमध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला बघूया. ब्लॉग आपलं कंटिन्यू करत राहा. तर चला मग. हे बघा मित्रांनो हे असं मंदिर आहे इकडे. पाहू शकता किती भारी मंदिर आहे बघा. व्ह्यू पण इकडे मित्रांनो एकदम भारी असं ना सुंदर व्ह्यू आहे बघा. हे बघा मित्रांनो किती भारी आहे. एक नंबर वेब येते इकडे. हे बघा ही वाईब बघा मित्रांनो कशी आहे इकडे. आता आमचे सर्वजण तिकडे चालले आहेत. हे बघा आता आम्ही पण तिकडे निघतो मित्रांनो. तर कंटिन्यू पाहत राहा. तर चला मग चपलं वगैरे काढतो आता. हे प्रचिती चल. हे बघा मित्रांनो प्रचिती अजून चालते इकडं. हे बाबा चल 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 बाप्पाच्या पाय पडायचं आहे लवकर. ए चल ना बाबा. मित्रांनो हे बघा इथं असं लिहिलेलं पाहिजे मंदिर परत फोटो व्हिडिओ सक्त माना आहे. तरी मित्रांनो जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवतोय. काय टेन्शन घेऊ नका. तर चला मग. हे बघा मित्रांनो किती भारी आहे इकडं. मित्रांनो एवढी भारी वाईब येते ना काय खतरनाक. आंब्याला बघ ते जाम खतरनाक. आणि मित्रांनो हे आंबे पण इथं बघा जवळ एकदम पिकले जवळ एकदम. हे बघा पण कोण काय विचारत नाही. आंबे खात नाही काही. आंबेच भरपूर तिकडे. तर चला मग आता पाहता मित्रांनो ब्लॉग आपलं कंटिन्यू करा. आतमध्ये फोटो काढून देतात का नाही माहिती नाही. पण मला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवते मित्रांनो. किती भारी वाटते मित्रांनो बघा. हे बघा. तर चला. हे बघा मित्रांनो इथे किती भारी शे आपले मारुती राया आहेत. हे बघा मित्रांनो मस्त गणपतीचं पण मंदिर आहे इथे. किती भारी मंदिर आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आम्ही दर्शन वगैरे तिथे घेतलेलं आहे. आणि तिथं विषय असा झाला आतमध्ये गेलो मी तर तिथंशी सुरक्षा ठेवसाठी माणसं ठेवले आहेत. फोटो वगैरे काढण्याचं ते सक्त मनाई आहे. तर मला काय काढून दिलं नाही. तर जेवढा मला दाखवत होता तेवढा तुम्हाला मी दाखवला. पण मित्रांनो कसा वाटला तुम्हाला मंदिर इकडे बघा. कधी वाटलं तरी येऊ शकता. तर आत्ता आम्ही निघतोय दुसरीकडे. तर ब्लॉग आपलं कंटिन्यू करा आणि पाहत राहा. तर चला मग मित्रांनो एवढी भारी वेब येते ना इकडे पण काय बोलूच नका. खतरनाक वाटतं बघा ना. हे बघा किती भारी वाटते. काय भारी व्ह्यू आहे बघा ना इकडे. हे बघा हे बघा ही सगळी आमची इकडे टीम आहे बघा. ही टीम आमची बघा कशी. ही आमची साडो टीम. असं आहे मित्रांनो एक नंबर वाटते. तर चला मग भेटू पुढे.
तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये दर्शन वगैरे घेतो आणि मग तसंच आम्ही दुसरीकडे पण जाणार आहे. तर ब्लॉग आपलं कंटिन्यू करा आणि पाहत राहा. तुम्हाला असं मस्त आतमधलं मी दाखवते मठामध्ये. तर चला मग. जिंकण्याचा मोह नाही, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे. हाय मित्रांनो, आता मी कुठे आले तुम्हाला मी दाखवतोय आणि तुम्ही तो एरिया बघितला पण असेल याच्या आधी, तरी पण आज मी तुम्हाला एकदा दाखवतो आणि कमेंटमध्ये सांगा मी कुठे आलो आहे आणि नक्की सांगा का. हे बघा मित्रांनो, पाहू शकता इकडे हे काय आहे, कमेंटमध्ये सांगा आठवण. हा हे बघा काय आहे, जाम डेंजर आहे. इथे भीती पण वाटायला लागली आता मला. नाही आपण नाही आतमध्ये जात जास्त. जाऊ का ब्लॉगर हो ले लो ना बस का यार, बस भाईजान ऐसं काय आहे. तर मित्रांनो पाहू शकता काय जागेचं एरियाचं नाव विसरलो मी. आयशा विला आयशा बिर्ला विला विला आयशा विला. बहुत ही हॉन्टेड प्लेस है, बहुत ही बहुत वॉन्टेड प्लेस आहे. डेंजर आहे, जाम डेंजर आहे. गंजलेली आहे, गंजली सगळी ती. किती वर्ष आलं? भरपूर ना, भरपूर वर्ष आलं. तर मित्रांनो पाहू शकता इकडे आयशा विला असा तुम्ही नाव ऐकलं असेलच. कधी वाटलं तर या, पण स्ट्रॉंग जरा असाल तरच या, नाही तर नुसतं जेवू नका, बेकार काम इकडे. चला मग मित्रांनो भेटतो पुढे. चला गाईज, आज मी ब्लॉग इथेच एंड करतोय. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, आज कसा काय, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू अशाच पुन्हा एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.